हाय हॅलो नमस्कार. ऑर्गॅनिक बाल्कनी गार्डन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे आणि पाऊस पडतच आहे आणि या पावसामुळे आपल्या जसं लाईफ वरती परिणाम केलेला आहे तसा झाडांच्या वरती त्याचा परिणाम झालेला आहे. आणि खूप पावसामुळे झाडं खूप खराब झालेली आहेत. नोव्हेंबर डिसेंबर हा गुलाबाचा फुलण्याचा काळ आहे आणि जे ग्राफ्टेड गुलाब आहेत तर ते खूप पावसामुळे भरपूर खराब होतात. म्हणजे त्याच्यावरती त्याला जास्त पाण्याची गरज नसते. खूप पाऊस पडल्यामुळे पाण्यामुळे पिवळी अशी पडलेली आहे. जर गावठी असतील तर ती राहतात म्हणजे सहन करतात, पण ग्राफ्टेड गुलाब आहेत तर त्यांना जास्त पाणी अजिबात नको असतं आणि त्यामुळे ती लगेच खराब होतात. ती काय उपाय करायचा? घरगुती वस्तू वापरूनच आपण झाडांना कसं पुन्हा एकदा पूर्ववत करू शकतो किंवा जरा त्यांना एनर्जी देऊ. त्याला महागडी खतच घातली पाहिजेत असं अजिबात नाहीये. तर आपण घरच्या वस्तू वापरून सुद्धा त्यांची ग्रोथ ही चांगली करू शकतो किंवा त्यांना चांगलं मेंटेन करू शकतो. आणि आपण आपली झाडं 1 रुपयाही न खर्च करता घरच्या घरी सगळी रिपेअर करणार आहोत अगदी फ्री मध्ये. कशी? तर चला बघूयात आपण. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. झाडांच्या मुळामध्ये खरं तर फंगस तयार होते आणि फंगस लागल्यामुळेच मुळाकडून झाडं काय काय वेळेला मरत येतात किंवा ते ग्राफ्टेड जो भाग आहे तो मरतो. आणि काय काय वेळेला वरून असे थेंब पडतात आणि त्या वरून थेंब पडण्यामुळे सुद्धा वरून फांद्या मरत येतात. तर दोन्ही प्रकारे फंगस लागते गुलाबांना. तर त्यासाठी आपण आता कुंडीमध्ये कोणतं फंगिसाइड द्यायचं आहे आपण बघणार आहोत आणि त्यानंतर मग आपण त्याला वाढण्यासाठी खत देणार आहोत. सगळ्यात पहिला म्हणजे खूप पावसामुळे झाडांच्या मुळामध्ये फंगस तयार होते. तर ती फंगस आपल्याला कमी करण्यासाठी त्याच्यावरती आधी पहिला आपल्याला उपाय करावा लागणार आहे. तर अशी आधी माती मोकळी करायची जेणेकरून झाडांच्या मुळाजवळ हवा खेळती राहील. थोडस आता ऊन पडायला लागले तर तेवढ्याने माती सुकून फंगस सुद्धा कमी व्हायला मदत होईल. माती मोकळी करून झाल्यानंतर फंगिसाइड द्यायचं आहे. ते कोणतं द्यायचं तेही मी तुम्हाला सांगतेच आहे पुढे. प्रत्येक कुंडीमध्ये असं लसूण लावायचं. बघा इथे मी लावलेलं आहे. चला 1-2 पुडी लसणाचे तुम्ही याच्यामध्ये टाकायचे आहेत. लसूण टाकल्यामुळे काय होतं तर लसणामध्ये फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असतं. हे झाडांच्या वाढीसाठी खूप उपयोगी असतो. सुद्धा जर कुंडीमध्ये केला तर एक म्हणजे लसूण हा कीटकनाशक म्हणून सुद्धा त्याचा वापर होतो आणि सुद्धा मिळतो. माझं शेवंतीचं झाड आहे. तर हे सुद्धा मी मागे आपण याच्यावरती व्हिडिओ केलेला होता त्यावेळेला याला नुकतेच कळे यायला लागलेले होते. आता बघा इथे मस्त असं फुलांनी भरलेलं आहे पूर्ण झाड. ती 15 दिवसातून किंवा 1 महिन्यातून मोकळी करायची आहे. दररोज माती मोकळी करायची नाहीये. तर माती मोकळी करणं हे गरजेचं आहे म्हटल्यानंतर तुम्ही दररोज झाडांची माती मोकळी कराल तर ती सारखी सगळं त्याची हलवून झाड खराब होणार. माती मोकळी करून झाल्यानंतर आपण घरातलंच अगदी फ्रीचं खत घालणार आहोत. पहिलं म्हणजे ते म्हणजे आहे हळद. तर हळद आपण प्रत्येक झाडांमध्ये 1-1 चमचा टाकायची आहे. आणि हळद आता सायंटिफिकली सुद्धा प्रूव्ह झालेला आहे की हळद ही अँटीसेप्टिक आणि कीटकनाशक म्हणून असं झाडांना सुद्धा ते कीटकनाशक म्हणून आपण त्याचा वापर करायचा आहे. मग या किडे वगैरे छोटे असतील किंवा फंगस लागली असेल तुमच्या झाडांना तर ते त्याच्यामुळे कमी येईल किंवा पूर्ण नाहीशी होईल. हळदी बरोबरच आता आपल्याला टाकायचं आहे त्याला पानं भरपूर आली पाहिजेत. तर पानं येण्यासाठी आपण एक खत टाकणार आहोत गांडूळ खत. आता तुमच्याकडे गांडूळ खत असेल तर ते टाका तुम्ही किंवा तुमच्याकडे जर शेणखत असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. कारण ह्याच्यामुळे झाडांची ग्रोथ चांगली होते. त्याला पानं किंवा फांद्या खूप चांगल्या येतात. हे आहे एप्सम सॉल्ट. तर एप्सम सॉल्ट मुळे सुद्धा म्हणजे पानं आता पाण्याने माझ्या झाडाची पिवळी पडलेली आहे तर ती पानं हिरवीगार व्हायला मदत होते. आणि म्हणून आपण एप्सम सॉल्ट सुद्धा थोडंसं टाकायचं आहे पण एकदम साईडला टाकायचं. जवळ झाडांच्या टाकायचं नाही, मुळाच्या जवळ टाकायचं नाही. एप्सम सॉल्ट हे जरी आपल्याला विकत आणावं लागत असलं तरी ते अगदी 1 रुपया सुद्धा त्याला म्हणजे प्रत्येक झाडाला तुम्ही 20 रुपयाचं आणलं तर ते खूप दिवस जातं. पण ते खूप इफेक्टिव्ह आहे. खूप चांगला त्याचा इफेक्ट होतो झाडांच्यावरती. थोडीशी जर झाडं असतील तर हे तुम्ही आणायलाच पाहिजे किंवा तुमच्याकडे असायलाच पाहिजे. असं हे एक खत आहे.
कोणताही अपाय होत नाही. फक्त झाडांचे प्रकाश संश्लेषण क्रिया हे फास्ट होते आणि झाडं जी पानं पिवळी होतात किंवा त्यांना फांद्या येत नाहीत, त्यांची वाढ होत नाही. तर हे एप्सॉन सॉल्टमुळे हे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतात आणि झाडांची चांगली वाढ व्हायला मदत होते. जेवढं झाड आहे आणल्यापासून तेवढंच आहे असं जर असेल तर तुम्ही एप्सॉन सॉल्टचा वापर हा अवश्य करा. हे फांद्या बघा खराब झालेल्या आहेत, वरून अशा थोडेसे खराब झाले मरत आलेले फांदी, तर ती आपण असे कट केलं पाहिजे. म्हणजे कोणत्याही झाडाला प्रुनिंग हे खूप महत्वाचं असतं, पण हार्ड प्रुनिंग करायचं नाही. हे बघा ही खराब झालेली पानं आहेत, तर ती पानं सगळी काढायला पाहिजेत, तरच त्याला नवीन फांद्या फुटून येणार आहेत. आपल्याला झाड कट करायचं म्हटलं की जीवावर येतं, पण प्रुनिंग केल्याशिवाय झाडाची वाढ ही होत नाही. त्यामुळे प्रुनिंग हे आवश्यकच आहे. पण आता तुम्ही हार्ड प्रुनिंग करायचं नाही. थोड्या जेवढ्या फांद्या पुढचे समजा सुकलेली असेल किंवा खराब झालेली फांदी असेल तर तेवढीच फांदी कट करायची. आता ही बघा झाडाची फांदी अशी थोडीशी जरा सुकलेली आहे, तिथून अशी मी कट करणार आहे. प्रुनिंगमुळे झाडं स्वच्छ आणि क्लीन होतात. तर तिसरं आणि खूप महत्वाचं खत आहे जे झाडांसाठी खूपच उपयोगी आहे, ते म्हणजे ह्युमिक ऍसिड. ह्युमिक ऍसिडमुळे सुद्धा झाडांची खूप चांगली वाढ होते. आता हे मी ऑनलाईन मागवलेलं आहे. तुम्ही असं पाणी घेऊन पाण्यामध्ये सुद्धा मिक्स करून देऊ शकता. 1 चमचा मी घेतलेला आहे आणि हे 1 चमचा आहे, तर हे मी 3 झाडांना देणार आहे. हे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे, पण खूप इफेक्टिव्ह हे आहे खत. त्याचा खूप चांगला रिझल्ट मिळतो. ज्या झाडांना आपण खत घातलं तर त्यांना आपण असं पाणी देऊन घ्यायचं आहे. तर माती ही ओलीच आहे, त्यामुळे मी जास्त पाणी देणार नाहीये, पण थोडंसं तरी ते पाणी दिलं पाहिजे आपण. आणि ज्या झाडांना आपण खत दिलेलं आहे तर त्याचं आपण 15 दिवसानंतर त्याच झाडांना आपण पुन्हा पोटॅशियम द्यायचं आहे. कारण आता आपण त्यांच्या ग्रोथसाठी किंवा त्यांना चांगल्या फांद्या येण्यासाठी, फुटून येण्यासाठी आपण आता खत दिलं आणि 15 दिवसांनी आठवड्यानंतर तुम्ही त्याला पोटॅशियम युक्त खत देऊ शकता. तर पोटॅशियम युक्त खत देत असताना तुम्हाला जर काही ऑर्गॅनिकच तुम्ही खत देणार असाल तर केळीच्या सालीची, जर काही तुमच्याकडे सुकवलेले असतील केळीची सालं, तर त्याची पावडर करायची आणि 1 चमचा तुम्ही झाडांच्या मुळाजवळ टाकायची आहे. जर तुमच्याकडे ती अवेलेबल नसेल तर त्याचं लिक्विड खत तुम्ही तयार करायचं आहे. मी तुम्हाला दाखवते की माझ्याकडे लिक्विड खत तयार केलेलं आहे आणि त्याच्यामधलं मी झाडांना देते वरचेवर. तर ते कसं केलेलं आहे तर ते मी तुम्हाला आता दाखवते. तर हे बघा, हे अशी एखादी बॉटल घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही केळीच्या सालीचे तुकडे टाकायचे. म्हणजे पावभाग केळीच्या सालीचे तुकडे टाकले तर वरचा पावभाग आहे तर तो तुम्ही पाण्याने भरायचा. एवढं असं वरती रिकामं ठेवायचं आणि त्याला झाकण लावून ठेवायचं. दर 2-3 दिवसानंतर थोडंसं असं झाकण लूज करायचं आहे, कारण याच्यामध्ये जो गॅस तयार होतो तर तो बाहेर जाण्यासाठी, अदरवाईज तुमची बॉटल फुटू शकते. आणि हे माझं आहे ते हे 6 महिने झालं तयार करून मी ठेवलेलं आहे, त्यामुळे हे चांगलं आता झालेलं आहे तयार. पण तुम्ही जर काही जस्ट ठेवलं असेल तर तुम्ही 1 महिनाभर किंवा 15 दिवस आता तुम्ही ठेवलं तर 15 दिवसानंतर तुम्ही ते वापरू शकता. पण हे डायल्यूट करायचं पाण्यामध्ये. 1 भांडं जर काय तुम्ही हे खत घेतलात तर याच्यामध्ये 1 बकेट मध्ये 1 भांडं एवढं तुम्ही टाकायचं आणि ते तुम्ही झाडांना देऊ शकता. तर केळीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पोटॅशियम असतं. आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे झाडांना कॅल्शियमची गरज असते. तर कॅल्शियमसाठी बोन मील पावडर टाकू शकता विकत आणून, किंवा मग तुम्हाला घरच्या घरी जर टाकायचं असेल तर तुम्ही जे चॉक असतात आपले जे बोर्डवरती लिहिण्याचे, तर ते चॉकची पावडर करा आणि ती टाका. पण किंवा अंड्याची टरफलं टाकू शकता. पण हे जे आहे ना ते थोडंसं जरा स्लो मिळतं. याच्या व्यतिरिक्त तुम्ही चुना जो मिळतो, खाण्याचे असे बारके छोटेसे ट्यूब मिळतात, तर ती जे ट्यूब आहे तर ती आणून पाण्यामध्ये रात्री भिजत ठेवायचं आणि सकाळी ते पाणी, पण ते खूप कमी प्रमाणामध्ये द्यायचं, नाही तर झाडांची मुळं जळून जाऊ शकतात. अशा प्रकारे जर काही तुम्ही झाडांची काळजी घेतली तर ती सुद्धा चांगली रिग्रोथ होतील आणि चांगली हिरवीगार खूप छान अशी पानं फुलं सुद्धा येतील. तुम्ही सुद्धा अशीच काळजी घ्या. गुलाबाविषयी आणखी काही जर काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर ते तुम्ही अवश्य कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि तुमच्याकडे गुलाब आहेत का आणि त्यांची ग्रोथ कशी आहे तेही सांगा. तुमच्याकडे पाऊस किती महिने पडला? आमच्याकडे तर अजून सुरू आहे. थँक्यू सो मच.